आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझाही काही दोष नाही रे, तुला काम किती जास्त असतं. बरं जाऊ दे, झालं असेल चुकून तुझ्याकडून. चुका फारच वाढल्यात नाही का? कचराचा डबा घासून लख आणि जेवणाची भांडी कशी डखवतो. भरत दादाला या कचऱ्याबद्दल सांगायला हवं. मुलांसाठी असलेलं खाणं नेमकं कुठल्या कचऱ्यात जाते कळू दे की त्यांना पण. काय ज्यादा शहाणी झालीस का? पोरं आई आई म्हणून मागे लागतात म्हणून खरंच पोरांची आई झालीस का? मला खरं सांग, तुझी जी पोरगी आहे ती तरी तुझ्या रक्ताची पोरगी आहे का? चालली आई बनायला? खबरदारा बिट्टीबद्दल काही बोलत तर. तिचं आणि माझं नातं आई आणि मुलीच्या पलीकडचं आहे. तुम्हाला नाही कळणार ते. आणि आहे मी इथल्या मुलांची आई. काय म्हणणं तुमचं? इथल्या मुलांना त्रास होईल असं काही करू देणार नाही मी तुम्हाला. बाई बाई बाई, आता तो दम पण भरायला लागली. पोरांच्या जीवावर जास्त उड्या मारू नकोस. आश्रमातून हाकलून दिला ना, बाहेर कोणी विचारणार पण नाही. लक्षात ठेव. झालंय तुमचं, जा कामाला लागा. जाते. गौरीजी, गौरीजी तुम्ही आहात. तुम्हाला काही झालं नाही. तुम्ही आहात गौरीजी, आहात तुम्ही. गौरीजी,
रुद्र सर, मी आहे. गौरीजी, मला खात्री होती तुम्ही आहात. तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला माझ्यापासून कोणीच दूर नेऊ शकणार नाही. रुद्र, तू रात्रीपासून इथेच आहेस? घरी गेलाच नाहीयेस? आणि हे काय केलंयस तू? हे पुष्पा, रुद्र सांभाळ. पुष्पा, ए गौरीजी आहेत. काही नाही झालंय माझ्या गौरीजींना. गौरीजी इथेच आहेत. इथेच आहेत त्या. बास झालं रुद्र, आता तरी वास्तव स्वीकार. तुझ्या सततच्या अशा बोलण्याने मेलेला माणूस जिवंत नाही होणार आहे. तू का सत्य नाकारतोयस? गौरीजी आता आपल्यात नाहीयेत. नाही मिळत त्या. इथे त्या इथे आहेत गौरीजी. रुद्र, हा भ्रम आहे तुझा. गौरीजी खरंच आपल्यात नाहीयेत. ऐक माझं, प्लीज सावर न स्वतःला. तू का ऍक्सेप्ट करत नाहीयेस? तुला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे. हे का कळत नाही तुला? अरे तुम्हाला काय नाही कळत आहे? अरे कोणीच का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. पुष्पा, हे बघ, या अगरबत्तीत आहेत गौरीजी. रुद्र, बास. तुला अजिबात शुद्ध नाहीये का? वाटते ते बडबडतोयस. अरे तुम्हाला कळत नाहीये. कळत नाही तुम्हाला कोणाला कळत नाही. कारण तुमचं गौरीजींवर प्रेम नाही. माझं प्रेम आहे गौरीजींवर. अरे या अगरबत्त्यांमध्ये आहेत गौरीजी. त्यांचा स्पर्श मला जाणवतो. त्यांचा गंध येतो. हा जो गंध आहे ना, तो गौरीजीच तयार करू शकतात. ते आहेत पुष्पा. आणि तुम्हाला नाही कळणार रे. पुष्पा, हे बघ, सगळं तुलाच कळतंय ना? जी व्यक्ती या जगात नाहीये त्यांच्याबद्दल पण कळतंय. पण इथे तुझ्या घरच्यांची काय अवस्था होतीये, त्यांना किती त्रास होतोय, तुझ्या घराची किती पडझड होतीये, हे का कळत नाही मग तुला? पुष्पा, मला पैसे दे. नाही, पैसे नाही देणार. नाही, पैसे नाही देणार मी. मित्र आहेस माझा, पैसे दे. सावर ना स्वतःला. अरे तुझं घर तुटतंय. अरे अगरबत्त्या संपलंच रे. रुद्र, सावर ना यार. पैसे दे, मला पैसे दे ना. रुद्र, सावर ना. अरे दे ना पैसे. अगरबत्त्या, पैसे दे ना. गौरी दे.
पैसे. रुद्र, माझी शपथ आहे तुला, नको घेऊस ते पैसे. पैसे रुद्र, रुद्र पैसे. नको घेऊ बाबा. रुद्र पैसे घेऊ नकोस, चल इथून. रुद्र, रुद्र, अरे नकोय तर आपल्याला ते पैसे. पैसे हवेत, पैसे. रुद्र जाऊ दे. ऐक माझं रुद्र, नको थांब. पैसे मिळाले. पैसे हवेत, रुद्र. पैसे. पैसे हवेत मला, पैसे. अगरबत्ती घ्यायची. पाहिलंस ना नंदिनी, किती गरज होती त्याला पैशांची. शेवटी आईलाच मुलाचं दुःख कळतं. नुसतं आई आई म्हणून मिरवून उपयोग नसतो. आईचं कर्तव्य पार पडावं लागतं. शेवटी त्याची खरी आईच त्याच्या मदतीला धावून आली. अहो काहीतरी करा. मला नाही सहन होत आता. अहो आपलं घर आतून पोखरलं जातंय. सगळीकडे नकारात्मकता पसरली. हो हे असंच चालू राहिलं ना तर आपलं घर उद्ध्वस्त होईल. हो ऐकताय ना? हो काहीतरी करा ना. जे झालंय ना त्यातून बाहेर पडा. तुम्हाला उठावं लागेल. सगळं पूर्वीप्रमाणे स्वतःच्या हातात घ्यावं लागेल. नाहीतर हे सगळं घर उद्ध्वस्त होईल. तुमच्या मौनाचा गैरफायदा घेत आहेत तो लोक. आणि आपल्या रुद्राची अवस्था बघवत नाही. हो
दुःखात पार बुडून गेलाय तो. एकीकडे रुद्र कोणाचं ऐकत नाही आणि तुम्ही सगळं ऐकून न ऐकल्यासारखं करताय. मग अशा वेळी मी काय करू सांगा ना. हे घर उद्ध्वस्त होताना मी कसं सावरू. मग या सगळ्यामध्ये माझ्या मनाची काय अवस्था होत असेल कळतंय का तुम्हाला. काय करू तुम्हीच सांगा. काय करू. हे उद्ध्वस्त होत असलेलं घर मी कसं सावरू. जी होतून तुम्ही हे घर हा बिझनेस उभा केलात पण आता वाताहत होते हो त्याची. कशी बघू मी या डोळ्यांनी. घर तुटलं बिझनेस गेला आणि माझा रुद्र. ऐकताय ना तुम्ही. ओ ऐकताय ना. गौरी आम्ही चुकलो. आम्ही चुकलो गौरी. आम्ही चुकलो. अगं माझ्या कसं लक्षात आलं नाही की या घरात माझे संस्कार जिवंत राहायला हवे असतील तर घरात तू असायला हवीस. गौरी तू गेलीस आणि या घराचं घर पडत संपलं ग. मी केवळ तुला गमावलं नाही गौरी. मी या घराचं घर पडच गमावलं ग. मी खूप मोठी चूक केली. तुझ्या निखळ प्रेमाची सावली गमावली आणि हे घर पोरकं झालं आणि माझा रुद्र सगळ्यांना परका झाला ग. आता हा रुद्र जर सावरलं नाही तर हे घर कधीच पूर्वीसारखं होणार नाही गौरी. हॅलो. हॅलो, मी बोलते. अरे वा, मीच बोलतोय. हो मी बोलतोय असं तुम्ही फोनवर सांगितल्यानंतर मला कसं कळणार आहे नेमकं कोण बोलतोय. मी काय तुम्हाला ओळखतो का. तुमचा आवाज मी ओळखतो का. हा गौरी बोलते. गौरी हा एक मिनिट. हॅलो. हो थांबा जरा हळूहळू बोला. हा काय 5 किलो गहू, हा 3 किलो डाळ आणि 1 किलो बटाटे. हा बर हा देतो पाठवून देतो. हा पाठवून देतो. हा हॅलो. हा गौरी बोलते. काही ऑर्डर मिळतील का. तुमची ऑर्डर ना रेडी आहे ना. हे बघा 5 किलो गहू, 3 किलो डाळ, 1 किलो बटाटे. अजून काय पाठवायचं का.
ठेवला बिझनेस पार्टनर. कसला बिझनेस पार्टनर? बिझनेस विसर आता. का बरं? हे राजन पैठणकर आपल्या हाती काही लागू देतील तर ना. माझं तर डोकंच फिरलंय. हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला यांनी. काय बडबडतोयस तू? काय झालंय? आपण बाबांचे सगळे हक्क काढून घेतले होते, पण बाबांच्या पश्चात आपण कंपनीचे ओनर झालेलो नाहीयेत. काय काय म्हणायचंय काय तुला? बाबांनी एक विल केलं होतं, त्यामुळे आपल्या हातात आता काहीच लागणार नाहीये. कसलं विल? फोटो पाठवलाय तुला, वाच तूच. मी राजन पैठणकर असे नमूद करतो की माझ्या पश्चात माझ्या कंपनीला पुढे चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी रुद्र पैठणकर हाच सर्वार्थाने योग्य आहे. त्यामुळे मी माझ्या कंपनीवरून मालकी हक्क सोडल्यास अथवा माझ्या मृत्यू पश्चात कंपनीचे घराचे मालकी हक्क माझ्या पुतण्याच्या नावावर म्हणजेच रुद्र पैठणकरांच्या नावावर करावेत. ड्रायव्हर गाडी मागे फिरवा. रुद्र कुठे निघालायस? रुद्र कुठे निघालायस? जाऊ दे. ए वेडेपणा करू नकोस. या अवस्थेत गाडी चालवणारस का तू? ए मध्ये नको येऊ, मला जाऊ दे. रुद्र बास कर यार. ए काय करतोय असं? ए माझ्या आणि गौरीजींच्या मध्ये यायचं नाही. बाजूला चल. रुद्र थांब थांब. ऐक ऐक, तुला जिथे जायचं तिथे मी तुला घेऊन जातो, पण आता तू आज चल. आपण नंतर जाऊयात ना. ए तू आता घेऊन चल, नाही तर. ठीक आहे ठीक आहे, मी नेतो तुला. फक्त तोवर तू पिऊ नकोस. ए तू लवकर घेऊन चल मला. तुला माहितीये ना माझ्या गौरीजींवर किती प्रेम आहे. मी नाही जगू शकत रे पुष्पा गौरीजींशिवाय. मला घेऊन चल. रुद्र कुठे घेऊन जाऊ मी तुला? गौरीजी जिवंत नाहीयेत. ए जिवंत आहेत त्या जिवंत आहेत. तुझा विश्वास नाही ना माझ्यावर? तू येऊ नको. तुझा तू मला सोड. रुद्र का असं वागतोयस? जाऊ दे तुझा. अरे का त्रास देतोयस? तू त्रास देतोयस मला. मला नाही गरज कोणाची. तुझा तू माझी मदत नाही करत. तू नाही मित्र नाही. रुद्र तू आपण संध्याकाळी जाऊयात ना. तुझा तू निघ तू. ठीक आहे, तुला काय हवं ते कर. मी नाही थांबवणार तुला. तू थांबवणारा कोण आहे मला? मी जाणार. चावी कुठे? माझी चावी कुठे गेली? चावी नाही. ए पुष्पा चावी दे. पुष्पा ए मला चावी दे. ए चावी दे. चावी देत नाही तो. बाईकची चावी दे. मला जायचं. मी जाणार. चावी कुठे पडली आहे काय? रुद्र काय करतोयस? मला जायचंय. मला जाऊ देत नाहीत. कुठे जायचंय का तुला? मला जायचंय. मला जायचंय. जाऊ दे. साजन साहेबांच्या गाडीची चावी घेऊन ये. चावी रुद्र तू जा. तुला हवं तिथे जा. फक्त जरा सह्या करी. अर्जंट आहे ना? मी जाऊ? हो जा. फक्त सह्या. मला जायचंय. जायचंय ना तुला? सही कर.
हा कर. रुद्र, अरे काय करतोयस? एकदा वाचून तर बघ. पुष्पा, तू काय एवढा पॉझिटिव्ह होतोयस? वाचेल तो. त्याला आधी जायचंय, त्याला अर्जंट जायचंय. तू आधी सही करे. सही कर तू. रुद्र थांब. रुद्र बाळा, तुला जायचंय ना, तू करून टाक सही. रुद्र, तुला गौरीजींची शपथ आहे. वाच, तू वाच. अरे रुद्र, अरे आणि तुझा काय आमच्याशी संबंध? तू का आमच्या घरातल्या व्यवहारांमध्ये नाक खुपसतोयस? माल पॅक करून लगेच पाठवतो. ते माणूस आहे ना, माणूस गेलाय बाहेरगावी. बाहेरगावी म्हणजे माल द्यायला गेला. बाहेरगावी पण जातो ना आपला माल. हा 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 हा. हे घ्या 100 पाकिट. हा काय? अगरबत्तीची. हा 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 हा. अहो तुम्ही फोनवर म्हणालात ना ऑर्डर मिळेल. मी हा 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 हा. कधी? अच्छा 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 अच्छा. हो 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 हो. आज बर 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 बर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी आहे ना आता माल पॅक करतो आणि नंतर तुम्हाला फोन करतो. हा बर, ठेवू का मग? चला. हा 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 हा. काय म्हणतात ताई? बर मला एक सांगा, याच्यापैकी कोणत्या फोनवर फोन केला होता तुम्ही? आता ते मी कसं सांगणार? तुम्ही म्हणालेत ना फोनवर की ऑर्डर मिळेल म्हणून. तुम्ही माझ्याशी नाही, त्या गिराईकाशी बोललात. मग कुठे आहेत ते? आता मला काय माहित. अहो असं काय करताय? आता तुम्हीच बोललात ना त्यांच्याशी, आता मला काय माहित. अहो पण तुम्हीच आमचं बोलणं करून दिलं ना. आता मी काय केलं माहिती का, तुमच्या दोघांचे फोन आहेत ना अशी एकमेकांवर ठेवले. आता ह्या 2 फोन मध्ये तुमच्या दोघांचं काय बोलणं झालं हे मला कसं माहित असणार? अहो हा काय वेडेपण आहे. मुलांनी न जेवता घाईघाईत अगरबत्त्या बनवल्या आणि मी पण इतक्या उन्हाची आली आहे. अहो ताई, आता यात मी काय करणार आहे मला सांगा बरं तुम्ही.